आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत. सर, तुम्ही उद्या बीडला जाणार आहात, भेट घेणार, काय नेमकं शेड्यूल असणार आहे? नाही, आता आमचं ठरतं आहे जाण्याचं. आज संध्याकाळपर्यंत नक्की होईल. आम्ही सगळे बीडला जाऊन असं म्हणतो आहे. बीड आणि परभणी असे दोन्ही दौरे असतील आमचे. कोण कोण असणार आहेत? मी असणार आहे, विजय वडेट्टीवार आहेत, आणि आज संध्याकाळी ठरवलं अजून कोण कोण जाईल ते. आज उद्धव ठाकरेंनी जे आहे ते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि अभिनंदन करताना पाहायला मला वाटतं की जो संपलेला संवाद आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातला गेल्या काही वर्षामधला, मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचं पहिलं भाषण मला आजही आठवतं. ते म्हणाले की संवाद संपला आहे महाराष्ट्रातला, आणि राजकारणामधला संवाद महत्त्वाचा असतो. द्वेष वैर हे वैचारिक असतं, द्वेष नसतोच, वैचारिक वैर असतं. एक आपलं पटत नसतं विचार, पण त्याचा अर्थ आपण एक दुसऱ्यांशी वैर सूड ह्या भावनेने वागणं हे चुकीचं आहे, असं माझ्या पहिल्यापासून मत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले होते का राजकारणात तुम्ही तर राहिला नाही तर मी तर राहील, असं थेट आव्हान दिलं कोणी? उद्धव ठाकरेंनी. ते जाणार निवडणुकीपुरतं असं आव्हान प्रति आव्हान देत असतात. अध्यक्षांची सुद्धा भेट घेतलेली आहे, कुठेतरी विरोधी पक्ष नेत्यासाठी सुद्धा रस्सीखेच सुरू आहे. नाही, मला त्याच्याबद्दल काय माहीत नाही. भुजबळ नाराज आहे. भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या याला आंदोलन करताना जे आहे ते डोळं मारताना पाहायला मिळाले. कसं बघते सगळ्या प्रकरणाकडे? त्याच्याबद्दल आता त्यांचं जे काय म्हणणं आहे ते त्यांनी बघा ना. आम्हाला काय करायचं दुसऱ्याच्या मध्ये जाऊन? ओबीसी नेत्यावरती अन्याय झालाय, झाला ना. हो, 100% वापर करून घेतला. भुजबळांचा वापर केलाय, कोणी अजित पवारांनी केलाय? नाही, कोणी केला ते आता भुजबळांना जास्त माहीत माझ्यापेक्षा. पाहतोय आपण अन्याय झालेला आहे आणि कुठेतरी वापर करून घेतला असं जितेंद्र आव्हाड म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे, सरासुरने, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.